कर्जत विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये वाद टोकाला पोहोचलाय। आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीला थेट इशारा दिला आहे, लढायचं असेल तर आधी महायुतीमधून बाहेर पडा आणि मग लढा, असा इशारा महेंद्र थोरवेंनी आपला मित्र पक्ष राष्ट्रवादीला दिलाय। आम्ही लढायला घाबरत नाही असंही महेंद्र थोरवे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता महेंद्र थोरवे अधिकच आक्रमक झाल्याचं दिसतंय आणि वाद चिघळणार हेही आता निश्चित मानलं जात आहे। तर महायुतीचा निधी वापरायचा आणि महायुतीच्याच पाठीत खंजीर खुपसायचा हे चालणार नाही, असा आरोप सुद्धा महेंद्र थोरवेंनी केलाय। त्या ठिकाणी गाव बैठका घेऊन आम्ही अधिकृत उमेदवार आहोत अशा घोषणा त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहे। म्हणजे मग ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी महायुती बरोबर खंजीर खुपसण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि म्हणून मी स्पष्ट वक्ता आहे, मी जाहीरपणे बोलतो। मी त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की अशा पद्धतीची हे सगळं राजकारण त्या ठिकाणी सुरू आहे। आम्ही विरोधकांना अजिबात घाबरत नाही, ज्यांना लढायचं आहे ते आमच्या विरुद्ध लढतील। आम्ही त्याही वेळेला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महायुतीचा निधी वापरायचा आणि महायुती बरोबरच गद्दारी करायची। मग जर तुम्हाला लढायचं आहे तर महायुतीतनं बाहेर पडा ना आमच्याशी लढा, ही भूमिका आम्ही त्यावेळेस त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।